ऐक बाळा, तू हे शब्द योगायोगाने ऐकत नाहीस. मी तुझ्यासाठी आलो आहे. तुझ्या जीवनात जे संकट, अडचणी आणि दुःख आले आहेत, त्यांचा शेवट आता जवळ आला आहे. पण एक चूक करू नकोस. आज मी तुला एक असा संकेत देणार आहे जो तुझे नशीब बदलवू शकतो. हा संदेश शेवटपर्यंत ऐक, कारण यात तुझ्या भविष्यासाठी एक महत्त्वाचा इशारा लपलेला आहे. जर तू माझ्या शब्दांवर विश्वास ठेवशील तर बंद झालेले भाग्याचे दरवाजेही उघडतील. आता लक्षपूर्वक ऐक. बाळा, मी तुझ्यासाठी आलो आहे. अनेक दिवसांपासून तू मनात चिंता, दुःख आणि अस्वस्थता घेऊन जगत आहेस. तुला वाटत आहे की तुझे कोणीच ऐकत नाही किंवा तुझ्या प्रयत्नांना यश मिळत नाही आणि तुझे प्रत्येक मार्ग हे सर्व बंद झाले आहेत. पण लक्षात ठेव, जेव्हा माणूस पूर्णपणे निराश होतो ना, तेव्हाच परमेश्वर त्यांच्या जीवनात नवीन प्रकाश घेऊन येतो. आजचा हा संदेश तुझ्यासाठीच आहे. तुझ्या जीवनात अलीकडे काही अशा घटना घडल्या आहेत ज्यामुळे तुझे मन खूप खचले आहे. काही लोकांनी तुझा गैरफायदा घेतला आहे, तर काहींनी तुझ्यावर विश्वासघात केला आणि काहींनी तर तुझ्या चांगुलपणाचा फायदाच उचलला. तरी सुद्धा तू हार मानली नाहीस. तुझ्या मनात अजूनही आशेचा एक किरण जिवंत आहे. हाच एक किरण तुला पुढे घेऊन जाणार आहे. लक्षात ठेव, प्रत्येक अंधाऱ्या रात्रीनंतर पहाट येतच असते आणि अगदी तसंच तुझ्या जीवनातील कठीण काळही आता संपण्याच्या मार्गावर आहे. तू ज्या कामासाठी इतके दिवस प्रयत्न करत आहेस, त्या कामात तुला आता हळूहळू यश मिळण्यास सुरुवात होईल. तुझ्या ज्या आर्थिक अडचणी होत्या त्या आता कमी होतील आणि तुझ्या घरातील वातावरण सुधारेल. तुझ्या मनातील ताण हलका होईल. पण बाळा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव. नकारात्मक विचार करणाऱ्या लोकांपासून दूर राहा. जे लोक तुला सतत कमी लेखतायत, तुझ्या स्वप्नांची थट्टा करतायत किंवा तुझा आत्मविश्वास तोडण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांच्यापासून सावध राहा. कारण तुझी शक्ती तुझ्या विश्वासात आहे आणि ज्या क्षणी तू स्वतःवरचा विश्वास गमावशील, त्या क्षणी तुझी प्रगती थांबेल. बाळा, आजपासून प्रत्येक सकाळी परमेश्वराचे नामस्मरण कर. तुझं मन शांत ठेव. कोणाच्याही वाईटाचा विचार करू नकोस. जे कर्म तू करशील ते प्रामाणिकपणे कर, कारण चांगल्या कर्माचे फळ उशिरा मिळते तरी नक्कीच मिळते. तुझ्यासाठीही यशाचा काळ जवळ येत आहे. कदाचित तुला सध्या वाटत असेल की तुझे नशीब तुझ्या विरोधात आहे, पण सत्य हे आहे की विश्व तुझ्यासाठी काहीतरी मोठी योजना तयार करत आहे. जे आज अपयश वाटत आहे तुला, तेच उद्या तुझ्या यशाची पायरी ठरणार आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीला किंवा परिस्थितीत धैर्य सोडू नकोस. बाळा, तुझ्या घरात लवकरच आनंदाची
बातमी येण्याची शक्यता आहे. एखादे रखडलेलं काम तुझं पूर्ण होणार आहे. एखादी चांगली संधी मिळेल किंवा तुझ्या मनातील एखादी इच्छा पूर्ण होईल आणि ती इच्छा पूर्ण होण्याची चिन्हे दिसतील. म्हणून सकारात्मक राहा आणि परमेश्वरावर विश्वास ठेव. शेवटी एवढंच सांगतो, संकटे कायमची नसतात. वेळ बदलते, परिस्थिती बदलते आणि नशीबही बदलते. आज तू जिथे आहेस तिथून पुढे जाण्याची शक्ती तुझ्यामध्येच आहे. विश्वास ठेव, प्रयत्न करत राहा आणि परमेश्वराचे नाव घे. तुझ्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी नक्कीच येईल. माझा आशीर्वाद सदैव तुझ्या सोबत आहे. जय जय रघुवीर समर्थ.